मी आणि माझा बबड्या मेळावा संपला। मित्र हो, नमस्कार। मुंबईमध्ये काल दोन शिवसेनेचे म्हणजे वर्धापन दिनाचे दोन मेळावे झाले। एक मेळावा असली शिवसेनेचा, दुसरा मेळावा नकली शिवसेनेचा। आता यामध्ये असली शिवसेना कोण आणि नकली शिवसेना कोण हे तुम्ही ठरवा, तुम्हाला माहित आहे म्हणून। अर्थात खरी शिवसेना कोणाची आणि चोरलेली शिवसेना कोणाची हे तुम्हाला मलाच काय हो, प्रत्येकाला माहित आहे। काल झालेल्या या दोन्ही मेळाव्यामध्ये एकमेकावर जोरदार हल्ले चढवण्याचं काम झालं। बस दोन मराठी माणसं एकमेकावर कसे धावून जात आहेत हे पाहून भाजपा धन्य झाली असेल, कृतकृत्य झाली असेल। दोन मराठी माणसामध्ये झुंज लावून देणारे हेच तर आहेत ना हो। खरं तर उद्धव ठाकरे शिवसेनेच्या मेळाव्याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं होतं। राज ठाकरे यांच्यासोबत होऊ घातलेल्या युतीबाबत उद्धव ठाकरे काय सांगतील याची उत्सुकता सगळ्यांना होती। कारण सध्याच्या राजकारणातला हाच विषय बहुचर्चित विषय बनलेला आहे। शिवाय संजय राऊत ही काल सकाळीच म्हणाले होते युतीबाबत उद्धव ठाकरे या मेळाव्यामध्ये बोलतील। त्यामुळं उद्धव ठाकरे या मेळाव्यामध्ये युतीबद्दल काहीतरी महत्वाचं आणि मोठं सांगतील अशी अपेक्षा वाढली होती, पण तसं काही घडलं नाही। त्यांनी आधी जे सांगितलं होतं तेच पुन्हा सांगितलं, एवढंच। म्हणजे महाराष्ट्राच्या मनात जे आहे तसंच होईल एवढंच। पण त्यावर सुद्धा सभागृहामध्ये जल्लोष झाला, म्हणजे लोकांना किती याची उत्सुकता आहे बघा। यानंतर मात्र मनसेकडून काय प्रतिक्रिया येते याकडे अनेकांचं लक्ष लागलेलं होतं। पण उद्धव ठाकरे सेनेचा मेळावा संपताच सगळ्यात पहिली प्रतिक्रिया आली ती मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांची। त्यांनी एक ट्विट केलं आणि एकनाथ शिंदे यांच्या मेळाव्याची खिल्ली उडवली। अहो ती सुद्धा फक्त एका वाक्यात। राजू पाटील यांनी म्हटलं, मी आणि माझा बबड्या मेळावा संपला। बस एवढ्या एका वाक्यात त्यांनी बरंच काही सांगून टाकलं आणि पुन्हा त्याची चर्चा सुद्धा होऊ लागली। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी आमदार राजू पाटील यांचा श्रीकांत शिंदे यांच्यावर असलेला राग या निमित्तानं पुन्हा एकदा उफाळून आला। त्यानंतरही माजी आमदार राजू पाटील यांनी एकनाथ शिंदे यांना मराठी भाषेच्या मुद्द्यावर खडसावलं, घेरलं। ते म्हणाले शिवसेना पक्ष, शिवसेनेचा धनुष्यबाण आपलाच म्हणणारे, सध्या शिवसेनेचा आत्मा असणाऱ्या मराठी भाषेत वाटेकरी होण्यासाठी येऊ घातलेल्या तिसऱ्या भाषेबाबत आपली भूमिका मांडताना का बरं दिसत नाहीत? तसं पाहिलं तर हा मुद्दा मोठ्या अस्मितेचा आहे। भाजपाकडून मराठी भाषेला दाबण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप सध्या होत आहे। याविरुद्ध मनसेने तर आक्रमक भूमिका घेतली आहेत, पण उद्धव ठाकरे सेनेची भूमिका सुद्धा तशीच आहे। पण एकनाथ शिंदे मात्र तोंडाला चिकटपट्टी लावून बसलेले आहेत। अहो नाहीतरी ते काय करणार हो, मराठी भाषेचं काहीही हो तिकडं, भाजपाच्या विरोधात ते जाऊ शकत नाहीत। आज त्याच्या मेळाव्यात सुद्धा हेच दिसून आलं ना। मग कसली ही शिवसेना आणि कसलं मराठी प्रेम, आणि त्यामध्ये मनसेनं उडवलेली ही खिल्ली, मी आणि माझा बबड्या मेळावा संपला। चर्चा तर होणारच ना हो। मित्रांनो धन्यवाद, पुन्हा भेटू, तोपर्यंत नमस्कार।